बाळंतीपणाची कहाणी। राहुल, तू ही गाव सोडू नयेस असं मला वाटतं। कोण आहे? जी संभा जयसिंग रावांचा। आई तुम्ही आतमध्ये जा। हो लवकर। हो, मी आज जाते। जयसिंग रावांनी ताबडतोब वाड्यावर बोलवलंय। हो आलो। काय? जयसिंग रावांनी बोलवलंय वाड्यावर लवकर। आत्ता? हो आत्ता। ठीक आहे, तू पुढे निघ, मी आलोच। हो ठीक आहे। शेवटी जो दिवस येऊ नये असं वाटलं होतं तो दिवस आलाच। इतके दिवस मी यांच्यापासून सगळं लपवलं, कोणाला काहीही कळू दिलं नाही। पण वर्षभराचं धान्य आता संपत आलंय। यावर्षी पाऊस नसल्यामुळे पीकही आलेलं नाहीये। बाहेरगावची भिक्षुकीची कामं 2-4 तरी पूर्वी असायची, आता तीही बंद झालीत। वैद्यकीच्या धंद्याचंही काही खरं नाहीये। माझ्या 2 बांगड्या मी तालुक्याला सावकाराकडे जाऊन विकून आले, हे ह्यांच्या लक्षात आलेलं नाहीये। पण असं किती दिवस मी दागिने विकून काम चालवणार आहे? लवकरच काहीतरी मार्ग काढावा लागेल। पण काय? आई जगदंबे, आयुष्यभर यांनी तुझी मनोभावे सेवा केली, पैशाचा कुठलाही लोभ ठेवला नाही, की प्रसादाचा पेढा चोरून सुद्धा कधी घरी आणला नाही। जे तू दिलंस त्याच्यात आनंद मानला। पण आई आता घरात अन्नाचा कण संपत आलाय, दाणा संपत आलाय। आई अन्नपूर्णे, आई अन्नपूर्णे, तूच मार्ग दाखव। राहुल चांगला मुलगा वाटतोय, पण पहिल्याच ओळखीत त्याला सगळं सांगून मी चूक तर नाही ना केली? जयसिंगने नेमलेला डॉक्टर आहे तो, त्याने त्याच्याशीच इमानदारी केली तर? उमेशने जयसिंग विरुद्ध तक्रार केली हेही त्याला माहितीये। खूप वेळ झालाय त्याला जाऊन। एखादं नवीन संकट तर त्याच्या रूपाने चालून येत नसेल ना? बाहेरून बंद, जयसिंगचाच हात असणार यात। तो राहुलही याला सामील नसेल कशावर? उमेशला इथून घेऊन जायला हवं। काय डॉक्टर साहेब, कसं काय वाटलं आमचं गाव? छान आहे। छान आहे ना? होते ओळख। अर्थातच ही तर सुरुवात आहे,
बरेच वेळा काही चेहरे असतात तर काही मुखवटे. कळेल हळूहळू. हां ते पण बरोबर आहे. नाही तशी तुम्ही हुशार आहेतच म्हणून तर डॉक्टर झाले, त्याशिवाय डॉक्टर होता येते वे. नाही पण कसं आहे बरं का डॉक्टर साहेब, काय काही लोक आहेत, नाही म्हणजे तशी लोक प्रत्येक गावात असतातच थोड्याफार फरकानं. पण काही लोक जी आहेत ना ती या गावावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतात. या गावातली नाही, बाहेरच्या गावांना आलेली आहेत ती. म्हणून मी काय म्हणतो, कुणाशी जवळीक वगैरे साधायच्या आधी माझ्याशी सल्ला मसलत करून घ्या. नाही म्हणजे गोत्यात यायला नको म्हणून म्हटलं. हो बरोबर आहे तुमचं. तो ग्रामसेवकही गोत्यात आलाय ना. त्याच्यावर कोणीतरी हल्ला केलाय आणि पाटील साहेब मीच त्याच्यावर उपचार केले. हे बेस्ट. म्हणजे आता काय का पुरी जेवण तयार आहे. चला फर्स्ट क्लास बेत केलेला आहे आज. हां नाही, मी तुमच्याकडे नाही जेवू शकत. का? तुमच्याकडे जेवलो तर तुमच्या मिठाला जागावं लागेल ना. हो पाटील साहेब, मस्करी करतोय मी. आम्हाला माहिती आहे मस्करी केली. माझं ऑलरेडी जेवण झालंय. तुमचा माणूस बोलवायला आला होता ना, तेव्हाच मी सांगणार होतो. पण म्हटलं की चला तुमच्याशी भेटही होईल. हां तर आणि तसंही पाटील साहेब, तुमचं घर म्हणजे धर्मशाळा किंवा हॉटेल नाही आहे ना. येतो. नमस्कार. नमस्कार. उमेश, उमेश, हे बघ उमेश, उठ उठ उठून बस बघू. अरे आपल्याला जायला हवं. उमेश, मला असं वाटतं आपल्याला कोंडून ठेवलंय. हो हो रे. अगं पण राहुल कुठे आहे? राहुल, बहुतेक राहुलनेच आपल्याला कोंडून ठेवलेलं असणार. बहुतेक दाराला बाहेरून कुलूप लावलेलं दिसते. तू लवकर चल. शेवटी तो जयसिंगचा माणूस आहे. उगाच धोका पत्करायला नको. उमेश, तू उठ बघू. हे बघ तुला दुखते मला माहिती आहे. मी आधार देते तुला. चल उठ, सांभाळ. ये जरा सहन कर. चल. आई, तुम्ही पळून जात आहे? पळूनच चाललो होतो आम्ही. माझ्या मनात तुझ्याबद्दल शंका आली. म्हटलं जयसिंगने तुझ्यावर दबाव तर आणला नसेल ना. कारण दरवाजा बाहेरून बंद आणि तुला यायलाही इतका उशीर लागला. आई, वाईट वाटलं हे ऐकून. मी तुम्हाला आई म्हणून हाक मारली होती. मी असं वागेन असं वाटलंच कसं तुम्हाला? आणि हे कुलूप आहे ना, ते तुमच्या सुरक्षिततेसाठी लावून गेलो होतो मी. जेणेकरून जयसिंगच्या माणसांना असं वाटेल की डॉक्टरचं घर बंद आहे आणि घरात कुणीच नाहीये. त्यामुळे तुम्हीच सुरक्षित राहाल. आई अगं, मी असा विचार केला होता. आणि माझ्याबद्दल तुम्ही असा विचार कराल असं वाटलं सुद्धा नव्हतं मला. माझं चुकलं. शेवटी मीही माणूसच आहे. एकामागून एक संकट आले ना, शेवटी माणूसही भिरभिरतो रे. समजू शकतो मी आई. आई, उमेशला आता आरामाची गरज आहे. त्याला आराम करू द्या. नको, इथे नको. एकदा जयसिंगच्या मनात तुझ्याबद्दल संशय आला ना, तर तुला काम करणं कठीण जाईल आणि तुला त्रास द्यायलाही तू कमी करणार नाही. म्हणूनच म्हणते, आता आम्ही इथे न थांबणंच चांगलं. बरोबर आहे. आणि आई, ही उमेशची औषधं त्याला वेळेवर द्या. त्याची काळजी घ्या.
आणि आई सांभाळून जा. सुखी राहा बाळा. आई, या लढाईत मी सदैव तुमच्या बरोबर असेन. विश्वास ठेवा. चल. जयसिंग, आता माझा विश्वास बसला, तू खरोखरच बदललेला आहेस. आता बघ मी कसा ठणठणीत होतो. दादासाहेब तुम्ही बघा आता जयसिंग काय करतोय ते. नाही गावात दवाखाना तर काढलेला आहेच, पण आता हॉस्पिटल बांधायची पण तयारी सुरू झालेली आहे जोरात. अरे हो रे बाबा, पण त्या तेजूला तो नवीन डॉक्टर काय आवडलेला दिसत नाहीये. मग एक नंबरचा इडियट आणि ॲरोगंट आहे. आजोबा तुम्हाला कामवाली समजला. मी काय कामवाली सारखी दिसते? ही काय चिडवण्याची पद्धत झाली? काय ना दादासाहेब, अलीकडे ही पण लई चिडचिडी झाली आहे. प्रत्येक माणसा तिला डॉट दिसतोय. माझ्यावर पण चिडते सध्या. आजोबा आता तुम्हीच सांगा, चिडू नाही तर काय करू? दवाखान्याचं उद्घाटन त्यांना माईच्या हस्ते करून घेतलं. माई? कोण माई? ते मी सांगतो तुम्हाला नंतर. ए पोरी, तुझ्या आज्याला आराम करू दे की. हा चल. आलो. तेजू, तुला कितीदा सांगितलं तू दादासाहेबांशी जास्त बोलत जाऊ नको म्हणून. सॉरी डॅड, विसरले. सॉरी. तुला त्यांची तब्येत बिघडवायची का परत? नाही. ना ते गावाच्या माईच्या भानगडीत तू नाक खुपसू नको, कळ? हा बोल रे. नमस्कार पाटील साहेब, आपण सुटलोय. अरे माहिती आहे, आम्ही सोडवलं तुला. कुठे आहे तू? गावात पोचलोय. राहायची सोय? ते आपल्या गावात आपला दवाखाना आहे ना वर. हां तिकडे जाऊन थांब, कुबड्या भेटेल तुला. तुला गावात कोणी पाहिलं नाही ना? बघणाऱ्याचे डोळे राहतील का जागेवर? कोणी तोंड उघडलं तर त्याला तिथंच गाडीन. चल ठेवा आता. आता आमची भक्ती शाळेत जाणार आहे की नाही? हा, भक्तीला शाळेत जायला आवडतं, आमच्या अभ्यास करायला आवडतो. आणि मस्ती करायची नाही बरं का बाळा. ताई जे सांगतात त्याकडे अगदी मनापासून लक्ष दे. हा घे, हा डबा घे. काय गाई, आज पण डब्यात फोडणीचा भातच दिलास. रोज रोज काय ग फोडणीचा भात? परत त्या शेंगदाणे सुद्धा नसतात. मला नको हा डबा. भक्ती, उगीच भलता सलता हट्ट करायचं नाही. जे दिले ते मुकाट्याने खायचं, कळलं? मला नको हा डबा. भक्ती, भक्ती, काय चालवलंय? जे दिले ते मुकाट्याने खायचं. गोदे, कशाला ओरडलीस ग तिला? हा, आता एवढंसं तोंड करून गेली शाळेत. तिला काय हवं होतं डब्यात ते द्यायचंच ना. डबा न घेताच गेली, दिवसभर उपाशी राहील आता. गोदे, गोदे, ए गोदे, 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 काय काय? हे घ्या. हे काय तालुक्याच्या सोनाराकडे जा आणि विका. म्हणजे? हो, सगळे मार्ग आता खुंटलेत. आता एवढंच शिल्लक आहे. काय वेळ आली आपल्यावर. कोंड्याचा मांडा करून तू संसार करत राहिलीस. एका शब्दाने बोलली नाहीस.
सगळी झळ एकटीने सोसलीस. सविता चल आधी खाऊन घे बघू सगळं. नाही आई, खूप उशीर नाही नाही झालेला नाही, मी काही ऐकणार नाही. आणि हे बघ बसून खा, उभ्या उभ्या नको. घे. आई पण तू कशाला उठलीस इतक्या लवकर? आधीच काल रात्री यायला तुला उशीर झाला होता. तू खूप दमलेलीस म्हणून मी तुला नाही विचारलं. तुझी काळजी वाटते ग मला. बरं काल उशीर का झाला? सविता, ज्या गोष्टीची भीती वाटत होती ना तेच घडलं. आपल्या उमेशवर हल्ला झाला. काय? हो ग, खूप लागलंय त्याला. नशिबाने त्याच वेळी दत्ताने येऊन देवळात सांगितलं म्हणून बरं झालं. आम्ही धावपळ तरी केली. अगं पण मग उमेशच्या ट्रीटमेंटचं काय? आई जगदंबेची कृपाच म्हणायची. अगदी त्याच वेळी डॉक्टर राहुल तिथे आला. डॉक्टर राहुल? जयसिंगने उघडलेल्या दवाखान्यात रुजू झालाय तो. पण आई, जयसिंगच्या दवाखान्यातला डॉक्टर? नाही, तो अगदी आपल्यासारखाच आहे. तुझ्यासारखा, दिगंबर सारखा पोटात कळकळ घेऊन एका ध्येयाने झपाटून गेलाय तो. सविता, आपल्याला त्याची खूप मदत होणार आहे ग. पण आई, इतकं सगळं काय घडलं आणि तू मला काहीच नाही सांगितलंस. अगं खूप उशीर झाला होता. आणि तुला मी उमेशच्या हल्ल्याबद्दल सांगितलं असतं तर तुझी झोप उडाली असती. पण आता काय करायचं आपण? कारण हा हल्ला कोणी केला हे तर उघडच आहे. आई, आपल्या समोरचा रस्ता अजूनच बिकट होत चाललाय. माई, दादू भट, माई मी दादू भट, दादू भट, हे काय करताय तुम्ही? काय चाललंय दादू भट? इथे बसा. सविता आधी पाणी आणजा. बसा इथे, बसा. शांत व्हा. दादू भट, घ्या पाणी घ्या. शांत व्हा दादू भट. कुठला एवढा घाव तुमच्या वर्मी बसलाय? हं? अहो, तुमचं मन वेदनेने तळमळते स्पष्ट दिसते तुमच्या चेहऱ्यावर. माई, काही वेदना काळी चुरगळून टाकतात पण ओठावर यायला ठाम नकार देतात. मला माफ करा. मी नाही सांगू शकत तुम्हाला. माई, मी तुम्हाला शेवटपर्यंत साथ देण्याचं वचन दिलं होतं. पण एवढंच सांगतो, ही लढाई मी अर्धवट सोडून जातोय. मी आणि गोदावरीनी हे गाव सोडण्याचा निर्णय घेतलाय.